मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया। आज मी हा ब्लॉग खूप दिवसांनी घेऊन आलेली आहे, तसाच हा स्पेशल ब्लॉगही आहे। आता दिवाळीसारखा मोठा सण येत आहे, तर या दिवाळी सणामध्ये व्यवस्थित असे नियोजन कसे करायचे, त्याचबरोबर या सणामध्ये आपल्याला स्वतःसाठी मी असा टाईम कसा नियोजन करायचा, याच्या खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आपल्या ह्या विषयाला सुरुवात करूया। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही सण जेव्हा आपण सेलिब्रेट करतो तेव्हा ते ना प्रेमापोटी सेलिब्रेट करायचे असतात, किंवा कोणताही देवधर्म करतो तेव्हा तो प्रेमापोटी करावा। भीती वाटते किंवा या गोष्टीचा माझ्यावर काहीतरी कोप होईल यासाठी अजिबात करू नये। का आपले जे देव आहेत हे स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, आपण त्यांचंच घेतो आणि त्यांनाच परत देतो। फक्त सण हे आनंद आणि फक्त आनंदासाठी आपण सेलिब्रेट करायचे असतात। तर त्यासाठी नियोजन कसं करायचं? पॉईंट नंबर 1 म्हणजे मॅनेजमेंट। कधी पण कोणताही सण असू दे किंवा तुमच्या घरामध्ये कोणतेही फेस्टिवल असू दे, तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन करत असाल किंवा कोणतीही वास्तुक शांती असेल, तर सर्वात प्रथम त्याचं मॅनेजमेंट करायचं आणि त्याचं मॅनेजमेंट कधी 8 ते 15 दिवस आधीपासून तयारीला सुरुवात करायची। म्हणजे काय होतं, त्या दिवशी अजिबात घाई गडबड होत नाही, आपली स्वतःबद्दल अजिबात चिडचिड होत नाही, खूप छान असा तो कार्यक्रम व्यवस्थित आपला सेलिब्रेट केला जातो। तर सर्वात प्रथम म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय करायचं, तर आता मी दिवाळीचं एक्झाम्पल देते। दिवाळीसाठी आपल्याला जी आपण साडी नेसणार आहोत त्या दिवशी त्याचे व्यवस्थित असे पिको फॉल करून ठेवणे। त्याचबरोबर कोणती साडी आपण जी आधीची नेसणार आहोत ती आदल्याच 2 दिवस आधी त्याचं नियोजन करून ठेवायचं, ती बाजूला काढून ठेवायची। आपण काय करतो आहे हा कपाटामध्ये आहे, परंतु आपण त्या दिवशी सकाळी इतकी आपल्याला संध्याकाळी सकाळी घाई गडबड होते, आपण सगळं कपाट उचलतो व सगळा पसारा पडतो, परत तो पसारा कपाटात लावायला जातो। त्यामुळे काय होते, आपली चिडचिड होते, मग आपल्याकडून ती साडी व्यवस्थित नेसली जात नाही, आपला मूड ऑफ होतो। त्यासाठी काय करायचं, आधी 2 दिवस आधी आपण त्या दिवशी दिवाळीसाठी कोणती साडी नेसणार आहोत ती आधी आपल्याला काढून ठेवायची। त्याचबरोबर त्यासाठी लागणारा जो आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित फिटिंगमध्ये आहे का, तो आपल्याला व्यवस्थित बसतो का, त्याचे हुक व्यवस्थित आहेत का, ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या व्यवस्थित अशा आहेत का हे आधी आपल्याला चेक करून ठेवायचं। त्याचबरोबर त्यासाठी मॅचिंग लागणारा पेटीकोट ही नक्की आवर्जून तुम्ही त्याचे नियोजन करा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर साडी नेसताना सगळ्यात मोठा गोंधळ होतो तो म्हणजे पिन, सेफ्टी पिन, त्या जास्तीत जास्त आपल्याजवळ ठेवायच्या। आपण काय करतो, प्लेट्स पाडतो आणि मग पिन शोधायला चालू करतो। असं कुणाकुणाचं होतं मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी ही छोटी वाटणारी टिप आहे, खरं पण याचा इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा असा होतो। तर त्यासाठी लागणारी सेफ्टी पिन, त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही घालणारे दागिने, जर तुम्ही गोल्डचे घालणार असाल, सिल्वर घालणार असाल, आर्टिफिशियल घालणार असाल, कोणत्याही प्रकारचे तुम्ही त्या दिवशी मॅचिंग अशी जी ज्वेलरी वेअर करणार आहात ती बाजूला काढून ठेवायची। त्याचबरोबर जर तुम्ही त्याच्यावर मॅचिंग चप्पल, सँडल काहीही यूज करत असाल ते नक्की तुम्ही बाजूला काढून ठेवायचे। त्याचबरोबर स्वतःच्या कपड्याबरोबरच तुम्हाला फॅमिली मेंबरचेही कपडे व्यवस्थित असे आदल्या 2 दिवस नियोजन करून ठेवायचे आहेत। त्यामुळे काय होते, त्या दिवशी ते तुम्हाला जास्त आवाज देत नाहीत आणि त्यामुळे काय होते, तुमची चिडचिड होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड होणे, ताण येणे, त्यामुळे तुमचा त्या दिवशी मूड ऑफ होणे। त्यामुळे जर तुम्हाला तो क्षण किंवा ती दिवाळी आनंदात सेलिब्रेट करायची असेल तर ह्या गोष्टी तुम्ही नियोजनबद्धच करायला हव्यात। तर तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, तुमच्या नवऱ्याचे चिल्ली-पिल्ली आहेत तुमची, त्यांची कपडे बाजूला काढून ठेवायचे आदल्या दिवशी, त्यांचंही नियोजन जे लागणारं साहित्य आहे ते आदल्या दिवशी काढून व्यवस्थित ठेवायचं। आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे की जे तुम्ही त्यांचे कपडे फॅमिली मेंबरचे बाजूला काढून ठेवलेले आहेत किंवा त्यांच्या वस्तू बाजूला काढून ठेवलेल्या आहेत त्या त्यांना सांगून कुठे ठेवता हे सांगायचे। म्हणजे काय होतं, ते तुम्हाला आवाज देत नाहीत, ते त्यांचं व्यवस्थित आवरलं जातं। आता पॉईंट नंबर 2 असा आहे की तुम्ही तुमच्या कामाचे डिस्ट्रीब्युशन करा।
त्या दिवशी तुमचं जे काही काम आहे फेस्टिवल दिवशी, सणासुदीच्या दिवशी त्याचं नियोजन व्यवस्थित करा. म्हणजे कामाचं डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे तुमच्या घरातील जे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांना सगळ्यांना तुमच्या कामामध्ये मदतीला करा. आपल्या स्त्रियांना असं वाटतं की सगळं सणासुदीचं काम हे आपण एकटीनेच केलं पाहिजे तरच ते होतं किंवा तरच देव प्रसन्न होतं, असं काहीही नाही. जितकं तुम्ही फॅमिली मेंबरचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जितकं तुम्ही घ्याल तितकं तुम्हाला तो सण सोयीस्कर वाटतो, त्याचबरोबर आनंदानेही घालवता येतो. आजकालच्या जगामध्ये जास्त करून मोबाईल, रील्स किंवा टी व्हीवर मुलं व्हिडिओ बघितले जातात व सगळी कामं आपण केली जातात. असं न करता हा सण म्हणजे काय असतो की आपल्या घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबरनी एकत्र येणे, गप्पा मारणे, आपल्या फॅमिली मेंबरचा जो मी टाईम असतो तो घालवणे, हे सिंपल साधं सणासुदीचा उद्देश असतो. तर तुम्ही सगळ्या चिल्लीपिल्लींना, आपल्या घरातल्या सगळ्या ज्या आई वडील असतील, सासू-सासरे असतील किंवा आपले कोण जावा असतील, दीर असतील, सगळ्यांना त्या कामामध्ये निघ्या. बघा, तुम्ही एखादा हार जरी त्या दिवशी करत असाल आणि त्यामध्ये मजेशीर 4 गोष्टी घडल्याच असतात, त्यामुळे काय होतं, एखादा जोक क्रॅक होतो, त्यामुळे घर आनंदानं राहतं. त्याचबरोबर तुम्हाला एकटीवर सगळ्या कामांचं अजिबात नियोजन किंवा असं दडपण येत नाही, त्यामुळे तुम्हीही आनंद असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळी ही जी लक्ष्मीची पूजा आपण करतो त्यामध्ये जर घरची गृहलक्ष्मीच जर आनंदी नसेल तर त्या घराला म्हणजे आनंदाचं किंवा कोणत्याही सुखासमाधानाचं मला वाटत नाही, आनंद किंवा वरदान असूच शकत नाही. जर त्या घरची गृहलक्ष्मी आनंदी असेल तर ते घर नेहमी हसत खेळत सुख समृद्धीचं असतं. तर आता कामाचं डिस्ट्रीब्युशन, बाहेरची जी कामं आहेत किंवा बाहेरचे जे वस्तू आहेत ते आणण्यासाठी जे कोण करत असेल त्या एका माणसाला ते काम नियोजन करून द्या. किंवा दिवाळीसाठी लागणारे जे हार आहेत, गजरे आहेत ते करण्यासाठी काही लोकांना नियोजन करा. त्याचबरोबर घरचं जो क्लिनिंग पार्ट असतो तो एकाला द्या. त्याचबरोबर जी सजावटी कुणाला आवडते त्याला सजावटीचा पार्ट द्या. देव पूजा जे करायला ज्यांना आवडतं तो पार्ट त्यांना द्या. कुकिंगचा पार्ट ज्यांना आवडतो त्यांना तो पार्ट तुम्ही द्या. आणि तुमच्याशिवाय एखादं काम ते होणारच नाही असं काम ते तुम्ही घ्या. हा झाला डिस्ट्रीब्युशनचा भाग. तर या पद्धतीने सगळी कामे सगळ्यांनी वाटून घेतल्यावर सण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट होतात. आता पॉईंट नंबर 3, तो म्हणजे दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रांगोळी, दिवे याचं नियोजन करणे. आपण काय करतो, रांगोळी काढायच्या वेळेला मोबाईल घेतो किंवा एखादं बुक घेतो व आज कुठली रांगोळी काढायची हे आपल्याला चाचपत बसतो. त्यामुळे आपला खूप सारा वेळ आहे ना ते आपण कोणतं कन्फ्युजन आपलं दूर करण्यातच जातो, 1-2 तास. मग पुन्हा आपण रांगोळी काढायला घेणार, मग आपल्याला वेळ नाही म्हणून आपण कशी तर ती रांगोळी आपण आटपून घेतो. तर असं न करता जर तुम्हाला रांगोळी त्या दिवशी काढायची आहे तर तुम्ही आधी 4-5 दिवस सर्चिंग करा की मला आज ही रांगोळी काढायची आहे सकाळी, ही मला दुसऱ्या दिवशी काढायची आहे, ही नंतर पाडव्याला काढायची आहे, नंतर ही भाऊबीजेच्या दिवशी काढायची आहे. याचं नियोजन तुम्ही परफेक्ट करा. त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आधीच तुम्ही खरेदी करून ठेवा. काय होतं, तुम्हाला अचानक एखादी रांगोळी काढायची असते आणि मग त्यातला तो कलर आपल्या घरामध्येच नाही, मग नंतर आपण कुणाला तरी आवाज येणार, ते आणा म्हणणार, मग ते आणणार नाहीत, मग ते काय होतं, चिडचिड होते. त्यापेक्षा जी रांगोळी तुम्हाला काढायची आहे त्याचं नियोजन आधी व्यवस्थित करा. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला काढायचे पटदिवशी तुम्ही ते साहित्य घेऊन रांगोळी काढू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जी काही सजावट करायची, जी काही दिवे घ्यायचे, जे काही आकाशकंदील घ्यायचं आहे याचं नियोजनही तुम्ही आधी करा. त्याचबरोबर जर तुम्हाला दिवे लावायचे आहेत दिवाळी दिवशी तर त्याच्यासाठी लागणाऱ्या वाती आहेत त्या आधीच वळून ठेवा. आदल्या दिवशी दिव्यांमध्ये वाती त्याचबरोबर तेल तुम्ही त्यामध्ये ॲड करून ठेवा. त्यामुळे ज्या वाती आहेत त्या व्यवस्थित भिजल्या जातात, त्यामुळे दिवे छान लागतात दुसऱ्या दिवशी. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यामुळे हे काम तुम्ही आधी 1 दिवस केलं ना त्या दिवशीचा ताण खरंच खूप कमी होतो. आता पॉईंट पुढचा तो म्हणजे पॉईंट नंबर 4 असा आहे की तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे कोणतेही सण समारंभ असतील, सेलिब्रेशन असेल, तुमचा बर्थडे असेल, काहीही कोणतंही सेलिब्रेशन करणार असाल त्या दिवशी आदल्या दिवशी पुरेपूर प्रॉपर झोप घ्या.
आपण काय करतो, आदल्या दिवशी 1-2 वाजेपर्यंत जागरण करून सगळी कामं करत बसतो आणि सकाळी आपलं लवकर उठणं होत नाही, त्यामुळे घाई गडबड होते, अपुरी झोप होते, त्यामुळे दिवसभर त्याचा ताण राहतो. ही सायंटिफिक खरी गोष्ट आहे. त्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही प्रॉपर रात्री व्यवस्थित अशी झोप घ्या. बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सकाळी उठल्यानंतर 15 मिनटं तुम्ही मेडिटेशन करा. त्यामुळे खूप 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 सारा फरक पडतो. तुम्हाला नक्की जाणवेल. यावेळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही खूप छोटी गोष्ट आहे, परंतु त्यामुळे काय होतं, 15 मिनटं जे तुम्ही मेडिटेशन करता सकाळी, त्यामध्ये कसलाही विचार करायचा नाही. प्रॉपर मेडिटेशन म्हणजे प्रॉपर मेडिटेशन. त्यामुळे काय होतं, तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही राहता, आनंदी राहता. त्यामुळे जर तुम्ही आनंदी असाल तर अख्खं घर तुमचं आनंदी असतं. मला प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप जणांकडून ही कॉम्प्लिमेंट भेटते, सुप्रिया तू कशी दिवसभर एवढी उत्साही असतेस, किंवा तुझ्यामध्ये एवढा एनर्जी कशी येते कामा करताना, कुठलाही कार्यक्रम असताना, नियोजन करताना. तर हे माझं सिक्रेट आहे की मी स्वतःसाठी वेळ देते, त्यावेळी मी स्वतःला काम डाऊन करते. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्यामुळे माझं शरीर स्वतः आतून मला पॉझिटिव्ह असे संकेत देतं की हे तू करू शकतेस. मग सुप्रिया ते करते. तर असा हा स्वतःसाठी तुम्ही नक्की वेळ द्या. त्याचबरोबर आता पुढचा पॉईंट असा आहे की पॉईंट नंबर, सणासुदी दिवशी किंवा कोणत्याही कार्यक्रमा दिवशी प्रत्येक स्त्री करणारी चूक, मी ती केलेली आहे, त्यातूनच शिकलेले आहे की आपण काहीही न खाता सगळी कामं करतो, त्यामुळे आपली चिडचिड होते. लक्षात ठेवा, कोणताही कार्यक्रम असेल, कोणतंही शरीर असेल, ते चालू राहण्यासाठी त्याला एनर्जीची गरज असते. आतून आपल्याला खूप संकेत मिळतात की आपल्याला भूक लागली, आपल्याला भूक लागली आहे, पण आपण कामाच्या नादामध्ये अजिबात जेवत नाही. त्यामुळे आपलं जो थिंकिंग आहे ते बिघडतं, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी पसरते. त्याचबरोबर आपल्या कामाची जी क्वालिटी आहे ती अजिबात चांगली राहत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सकाळी स्वतः ब्रेकफास्ट किंवा काहीतरी खाणं, त्याचबरोबर घरच्यांनाही खाऊ घालून मग उरलेल्या कामांना लागणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही खूप साधी गोष्ट वाटते, परंतु लक्षात ठेवा ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला खूप फ्रेश वाटतं व आपण खूप एनर्जीने काम करतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाणे. पुढची टिप अशी आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जर जॉईंट फॅमिली असेल किंवा फॅमिली मोठी असेल, छोटी असेल, काही असेल, पण सणासुदी दिवशी, कार्यक्रमा दिवशी जे आपण जेवतो किंवा कोणताही नाश्ता करतो, यासाठी लागणाऱ्या पेपर प्लेट किंवा पेपर ग्लास मिळतात, पत्रावळी जेवणासाठी मिळतात. आता बाजारामध्ये रेडीमेड सर्व काही मिळतं आणि सर्व ठिकाणी उपलब्ध असतं. त्या दिवशी ते यूज करा. त्यामुळे तुमची भांडी कमी पडतात, त्यामुळे तुमचा तो वेळ वाया जातो. असे कुठेही लिहिलेले नाही की सणासुदी दिवशी आपण ताटातच जेवले पाहिजे, हेच केले पाहिजे, तेच केले पाहिजे. लक्षात ठेवा, हे वाक्य मी नेहमी सांगते आणि हे मी स्वतः अप्लायही करते. आनंदासाठी परमार्थ करा, भीतीपोटी परमार्थ करू नका. आपल्याला जे आवडतं किंवा आपल्याला ज्याला शांती मिळते त्यासाठी तुम्ही परमार्थ करा. लक्षात ठेवा, ही खूप छोटी गोष्ट वाटते की मी ही पेपर कप्स वापरणे किंवा पत्रावळी जेवणासाठी वापरणे किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी. एखाद्या दिवशी, कार्यक्रमा दिवशी, पाहुणे आल्यावर, त्या दिवशी आपल्याला भरपूर काम असतं, त्यासाठी हे पर्यायी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्याकडे सर्व ठिकाणी आता सहजासहजी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्या आणि या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. आता या पद्धतीने ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही नक्की ही दिवाळी नियोजनबद्ध मॅनेजमेंट करून, त्याचबरोबर व्यवस्थित अशी आनंदाची, सुखी समाधानाची दिवाळी नक्की सेलिब्रेट करा. त्याचबरोबर दिवाळीसाठी लागणाऱ्या फराळाच्या रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होतील.
त्याचबरोबर फराळासाठी आधी काय नियोजन करायचं असतं याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी फराळाच्या नियोजनासाठी आधीपासूनची काय तयारी करावी जेणेकरून फराळ करताना आपल्याला गडबड होऊ नये याच्या मी टिप्स आपल्या सोबत नक्की शेअर करेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी वाटला असेल की हेल्पफुल आहे तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगसोबत, त्याचसोबत आपल्या दिवाळीच्या फराळांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.